पी हळद आणि हो गोरी ही आपल्यात म्हण आहे. पण असं एखादं प्रॉडक्ट असेल की लाव क्रीम, आठवड्यात हो गोरी आणि ओव्हरनाईट अगदी चमकायलाच लाग, असं कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल. पण असं क्रीम चक्क मार्केट केलं जात आहे आणि सोशल मीडियावर म्हणा, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर आणि ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ते अगदी सर्रास विकलं जातंय. या गोरी क्रीमचा इतिहास अगदी काळा आहे, कारण अगदी 2022 साली सुद्धा सीएनएननी या क्रीम बद्दल एक रिपोर्ट पब्लिश केला होता आणि असा रिपोर्ट असताना सुद्धा हे क्रीम वर्षानुवर्ष मार्केट केलं जात आहे. ज्या क्रीमचं नाव आहे गोरी आणि महाराष्ट्र एफडीएच्या धडाकेबाज कारवाईमुळे ही बातमी अगदी फ्रंट पेज न्यूज झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी सांगणार आहे की ही गोरी क्रीम काय प्रकार आहे, त्यात इन्ग्रेडियंट कुठले आहेत, त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि अशा प्रकारची उत्पादनं तुम्ही वापरली पाहिजेत किंवा नाही. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ गोरी ब्युटी क्रीम बद्दल. नमस्कार, मी श्वेता पुरंदरे. माझ्या या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय धोकादायक कॉस्मेटिक प्रॉडक्ट बद्दल, ज्याचं नावच त्यांनी गोरी ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या व्यतिरिक्त त्यांना काही मार्केटिंग करायची गरजच नाहीये. या गोरी क्रीमची चर्चा सध्या सगळीकडे चाललेली आहे, कारण महाराष्ट्र एफडीएनी या क्रीमवर बंदी आणलेली आहे आणि हे क्रीम विकायलाही बंदी आहे आणि या क्रीमचं प्रमोशन करायलाही बंदी आहे. त्यामुळे सोशल मीडियावर इंस्टाग्राम रील बनवून किंवा युट्यूबवर जर या प्रॉडक्टचं प्रमोशन कोण करत असेल तर सावधान राहा, याच्यावर बंदी आलेली आहे. मला अनेकदा माझ्या व्हिडिओवर कमेंट्स मिळतात की मॅडम, तुमचे कॉम्प्लेक्शन किती छान आहेत आणि तुमच्या या कॉम्प्लेक्शनचं सिक्रेट काय आहे? तर कॉम्प्लेक्शनचं सिक्रेट म्हणायचं झालं तर ते कुठलंही क्रीम वगैरे नाहीये बरं का. कारण आपलं कॉम्प्लेक्शन म्हणा किंवा आपले केस म्हणा, ही आपली जन्मताच देणगी असते. आपल्या जीन्समध्येच ते असतं. त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं मात्र आपल्या हातात असतं. तर मी माझ्या स्किनसाठी नेहमीच अतिशय दर्जेदार प्रॉडक्ट वापरते. त्यापैकी काही प्रॉडक्टचे रिव्ह्यू सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. जसं बायोटिक मॉइश्चरायझरचा पण रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल माझ्या चॅनलवर. आणि माझे फेवरेट ब्रँड्स कुठले, तर ते आहे क्लिनिक आणि ओले. तुम्ही म्हणाल ही प्रॉडक्ट्स खूपच महाग असतील नाही का, आम्हाला काही ते परवडणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हे गोरी क्रीम स्वस्त आणि मस्त असेल म्हणून लोकांनी वापरलं असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण ह्या क्रीमची किंमत सुद्धा तुम्ही बघाल तर तुम्ही चकितच व्हाल. हे क्रीम अजिबात स्वस्त नाहीये. ऑनलाईनवर तुम्ही त्याची किंमत बघू शकता. तर गोरी क्रीम हा काय प्रकार आहे? तर गोरी हा ब्रँड भारतीय ब्रँड नाहीये, हा एक पाकिस्तानी ब्रँड आहे आणि तो भारतात विकला जातोय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स वरून. आणि तुम्हाला गंमत माहितीये का, 2025 साली भारत सरकारने पाकिस्तानमध्ये बनलेल्या कुठल्याही प्रॉडक्ट्सच्या इम्पोर्ट्सवर ऑफिशियली बंदी आणलेली आहे. तर भारतात पाकिस्तानातली अशी काही प्रॉडक्ट्स येणं हे इल्लीगलच आहे. तर हा सगळा जो कारभार आहे तो अगदी इल्लीगल कारभार सर्रास चाललेला आहे. पण नागपुरातल्या काही जागरूक डॉक्टरांमुळे हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि हे प्रकरण काही काल परवाचं प्रकरण नाहीये. तब्बल 2 वर्ष हा प्रकार चाललेला होता. तर झालं काय, गेल्या 2 वर्षापासून नागपुरातल्या एका हॉस्पिटलमध्ये पेशंट्सची भरती होत होती आणि त्यामध्ये अशा महिला होत्या की ज्यांच्या अंगावर सूज होती, त्यांच्या पायावर सूज होती, ज्यांच्या लघवीमधून प्रोटीन लीक होत होतं. डॉक्टरांना याबद्दल संशय आला. या 18 महिलांची केस हिस्ट्री घेताना डॉक्टरांना जाणवलं की या सगळ्या महिलांमध्ये एक कॉमन दुवा आहे, तो म्हणजे त्यांचं स्किन क्रीम. गोरं होण्यासाठी या महिला गोरी क्रीम वापरत होत्या आणि यामुळेच त्यांना हे सगळे प्रॉब्लेम्स होत होते. एका नागपूर शहरामधल्या एका हॉस्पिटलमध्ये तब्बल 18 महिलांच्या बाबतीत हा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामुळे तुम्ही कल्पना करा की कितीतरी अशा महिला असतील की ज्यांना हा प्रॉब्लेम झाला असेल, त्या हॉस्पिटलमध्येही गेलेल्या नसतील. आणि या केवळ नागपुरातल्या नव्हे, तर महाराष्ट्रभर किंवा भारतभर हे प्रॉडक्ट विकलं जात आहे, मार्केट केलं जात आहे आणि अशा प्रकारचं एक विषारी प्रॉडक्टच भारतात विकलं जात आहे. तर या गोरी क्रीम मध्ये नक्की काय आहे? गोरी क्रीमच्या प्रॉडक्ट पॅकवर बघायला जाल तर त्यांनी डिक्लेअर केलेले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत कोजिक ऍसिड, लाइकोपीन आणि काही विटामिन्स. यापैकी कोजिक ऍसिड म्हणा किंवा लाइकोपीन म्हणा, अगदी तुम्हाला ताबडतोब रिझल्ट अजिबात देत नाही. त्यामुळे एफडीएच्या मनात अशी शंकेची पाल जरूर चुकचुकली की यामध्ये काही असे इन्ग्रेडियंट वापरले जात आहेत ज्यांच्या वापराला बंदी आहे, पण तरीही त्यांचा वापर केला जात आहे. आणि असं इन्ग्रेडियंट म्हणजे मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा.
मी एक फार्मासिस्ट आहे आणि इंडस्ट्रीमध्ये काम केलं असल्यामुळे मला याची सर्व कल्पना आहे की कॉस्मेटिक्सच्या फॉर्म्युलेशनमध्ये काय इन्ग्रेडियंट असले पाहिजेत आणि काय इन्ग्रेडियंट नसले पाहिजेत. सौंदर्य प्रसाधनामध्ये काय घटक असावेत आणि काय घटक असू नयेत हे ठरवलं जातं ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट प्रमाणे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड प्रमाणे. तर पारा कॉस्मेटिकमध्ये ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणून असणे याच्यावरच बंदी आहे. कारण त्याचं लिमिट आहे 1 पार्ट पर मिलियन. म्हणजे तुम्ही कल्पना करा की पाऱ्याचा अगदी छोटा अंशही कॉस्मेटिक्समध्ये असू नये असे नियम आहेत. आणि या गोरी क्रीममध्ये चक्क त्याच्या 10,000 पट ते 50,000 पट पाऱ्याचा अंश आढळून आला. तर तुम्ही म्हणाल, जर कॉस्मेटिक्समध्ये पारा घालायचा नसेल, तर या गोरी क्रीममध्ये पारा का बरं घातला गेला आहे? पाऱ्याचा एक गुणधर्म असा आहे, की पाऱ्यामुळे आपल्या त्वचेतलं मेलनिन म्हणजे ज्यामुळे त्वचा काळी किंवा सावळी ठरते, त्या मेलनिनचं प्रोडक्शन पारा थांबवतो किंवा कमी करतो. त्यामुळे त्वचेवर जर पारा मिश्रित प्रॉडक्ट लावलं, तर तुमची त्वचा उजळ जरूर दिसायला लागते. पण हाच पारा त्वचेच्या मार्फत तुमच्या रक्तप्रवाहात ऍब्सॉर्ब केला जातो आणि त्याच्यामुळे अतिशय गंभीर परिणाम होतात. त्यामुळे गोरी क्रीम वापरणं ही आहे एक विषाचीच परीक्षा. कारण गोरी क्रीम वापरून त्यातल्या पाऱ्यामुळे आपल्या शरीरात हे मर्क्युरी जमा होत जातं आणि त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे तुम्हाला रॅश येऊ शकते, तुम्हाला ॲलर्जी येऊ शकते आणि अशा प्रकारचा पारा तुमच्या किडनीमध्ये जमा होऊन तुमचं मूत्रपिंड खराब होऊ शकतं. जे झालं या 18 स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या किडनीवर याचा गंभीर परिणाम झाला. केवळ किडनीवरच नव्हे तर आपल्या नर्व्हस सिस्टीमवर सुद्धा पाऱ्याचा परिणाम होतो आणि असं पारामिश्रित क्रीम वापरणं गर्भवती महिलांसाठी अतिशय धोकादायक आहे. कारण याचा त्याच्या गर्भावर पण परिणाम होऊ शकतो. यामुळेच पाऱ्यामुळे जरी त्वचा उजळत असली तरी त्याचे दुष्परिणाम खूपच गंभीर आहेत. त्यामुळे पाऱ्याच्या वापरावर आणि त्याच्या प्रेझेन्सवर सुद्धा बंदी आहे. बरं, हे गोरी क्रीम काय भारतातच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा विकलं जात होतं. पण या क्रीमला अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, कतार, अगदी बांगलादेशमध्ये सुद्धा बंदी आहे. आणि या क्रीमनी आपल्या देशात शिरकाव केलाच कसा? नागपूरमधल्या जागरूक डॉक्टरांमुळे हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र एफडीएनी याच्यावर त्वरित ऍक्शन घेतलेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र एफडीएचं खूप खूप अभिनंदन. या गोरी क्रीमचा इतिहास अगदी काळा आहे. कारण अगदी 2022 साली सुद्धा सीएनएननी या क्रीम बद्दल एक रिपोर्ट पब्लिश केला होता आणि असा रिपोर्ट असताना सुद्धा हे क्रीम वर्षानुवर्ष मार्केट केलं जात आहे. तुम्ही जरा अंदाज बांधा की 2022, 23, 24, 25 आणि आता उजाडला आहे 26 आणि कितीतरी हजारो महिलांनी हे क्रीम वापरलं असेल. माझा सल्ला असा आहे की जर तुमचा वर्ण मुळात गोरा नसेल तर गोरेपणाच्या मागे लागू नका आणि अशा प्रॉडक्ट्सच्या फंदात अजिबात पडू नका. तुमचं सौंदर्य आतून खुलवा, हेल्दी राहा, हेल्दी खा, तुमचं स्किन केअर रुटीन अगदी सिम्प्लिस्टिक ठेवा, भरपूर पाणी प्या, त्वचा हायड्रेटेड असू दे, अगदी प्लेन मॉइश्चरायझर जरी तुम्ही वापरलं तरी ते तुमच्या स्किनला चांगलं ठरणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक द्यायला विसरू नका. या व्हिडिओचा फायदा दुसऱ्या मुलींना, महिलांना व्हावा असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.